गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत आयब्रोज करताना पावडर का लावली जाते आणि सोप्या पद्धतीने आयब्रोज कसे करायचे. क्लायंटने जर सनस्क्रीन, मॉइश्चरायझर किंवा कुठल्याही प्रकारची क्रीम लावलेली असेल तर स्किन ऑइली झालेली असते. अशा वेळेला पावडर लावून आयब्रोच्या साईडची स्किन ही ड्राय करून घेतली जाते. ऑइली स्किनवरती आयब्रोज करत असताना धाग्यातून केस सटकतात आणि चिमटाही बसू शकतो, म्हणून पावडर लावलेली जाते. पावडर लावून ड्राय करून आयब्रोज केले तर आयब्रोज करणं अगदी सोपं जातं. सर्वप्रथम आयब्रोज करत असताना राईट साईडला समोरून उभे राहायचे आहे आणि साईडचे केस सर्व काढून घ्यायचे आहे. नंतर शेप द्यायचा. नंतर त्याच पद्धतीने वरच्या साईडने आयब्रोजचे साईडचे केस काढून घ्यायचे आणि आउटर कॉर्नरला आयब्रोज करत असताना क्लायंटला खाली पकडायला सांगायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात कशा पद्धतीने आपण ट्रायंगल देत आहोत. आणि राईट साईडचा आयब्रोज करून झाल्यावरती लेफ्ट साईडला पाठीमागून उभं राहून अगोदर खालच्या साईडने आयब्रोज करून घ्यायचे आहे. लेफ्ट साईड प्रमाणेच राईट साईडचे आयब्रोज अगोदर खालच्या साईडला एक्स्ट्राचे जास्तचे केस काढून घ्यायचे आहे आणि नंतर खालच्या साईडने व्यवस्थित शेप द्यायचा आहे. ट्रायंगल शेप कसा द्यायचा हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. खालच्या साईडने पूर्ण क्लीन करून झाल्याच्या नंतर आयब्रोच्या वरच्या साईडने एक्स्ट्राचे केस काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित शेप द्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये किती सोप्या पद्धतीने आयब्रोज करायचे हे दाखवलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. थँक्यू.